नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्य वितरण जे आहे डीबीटी अंतर्गत केलं जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फतचा हा शासन निर्णय आहे। 19 डिसेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता जे पैसे जमा होतील ते आता डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट एका क्लिकवर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। ही एक महत्त्वाची बातमी आहे। प्रस्तावना तुम्ही बघू शकता। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना राज्यामध्ये राबवण्यात येते। तसेच माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता डीबीटी अंतर्गत पैसे जमा होणार आहेत। या संदर्भात ही एक महत्त्वाची बातमी आहे। थेट डायरेक्ट एका क्लिकवर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। ही एक शासनामार्फतची मोठी अपडेट आहे। डीबीटी पोर्टल ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या आता 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडिटी झालेल्या आधार व्हॅलिडिटी न झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डिसेंबर डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। यापूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत होतं। आता सदर बीम प्रणालीची सुविधा आता डिसेंबर 2024 पासून बंद होणार आहेत आणि आता 25 डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 चे आता पैसे जे आहेत थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट आधार नंबरवर हे पैसे जमा केले जाणार आहे। त्यामुळे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्याला मध्ये हे पैसे जातील। ज्या लाभार्थ्यांनी अद्यापर्यंत त्यांच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, कारण की दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मात्र 14,79,366 इतकी असून अशा एकूण बघितलं तर 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। याकरता 408,13,00,000 एवढा जो निधींची आवश्यकता असणार आहे। त्यामुळे सदरहून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानी आहे बँक खात्यामध्ये पुढील आता हे पैसे जमा केले जाणार आहे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असतील, आता त्याचबरोबर जे केंद्र सरकार मार्फत योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचे आता पैसे डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यांच्या अंतर्गत आता जमा केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अद्यापर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केलेला नसाल, लिंक करून घ्या, कारण की येणारे जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। अशा प्रकारचा आजचा आपला एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।